राम राम मंडळी आज भव्य दिव्य असो पंच मैदान अजितदादा केसरी 2025 पर्व पहिले पार पडते। तसेच छत्रपती संभाजीनगरला संजना केसरी हे मैदान सुद्धा पार पडतंय। तर सकाळपासून बाकासूर मैदानात दिसत नव्हता आणि सकाळपासून प्रत्येक यूट्यूब चॅनेलला असेल त्यानंतर ग्रुपवरती असेल चर्चा चालू होती की बाकासूर काय आलाय का नाही, कोण म्हणत होतं बाकासूर आला नाही, आज बाकासूर येणार नाही। बाकासूर 11 तारखेच्या मैदानात पाहायला मिळेल आणि वैभव मामा सोळंके यांनी सुद्धा एका मुलाखतीत सांगितलं होतं की बाकासूर 11 तारखेला पाहायला मिळेल। त्यामुळे बरेच जण म्हणत होते की बाकासूर आज आला नाही, 11 तारखेलाच पाहायला मिळेल। पण मित्रांनो, बाकासूर मैदानात दाखल झालेला आहे आणि मैदानात शेजारीच बाळमामांचं मंदिर आहे। त्या मंदिराच्या जवळच बाकासूरला बांधलेलं आहे। तर तिथं जाऊन तुम्ही बाकासूरला नक्कीच भेट देऊ शकता। त्यानंतर बाकासूरच्या दावणीचा बबन शेठ सुद्धा आलेला आहे। तरी बबन शेठ आणि बाकासूरला मनापासून खूप खूप शुभेच्छा। त्याचबरोबर मित्रांनो, एक बाकासूर प्रेमी चक्क बुलढाणावरून बाकासूरला पाहण्यासाठी आलेला आहे। त्यांच्याकडे शंकरपट असतो, पण शंकरपट असतो तरी सुद्धा तो 3 फेऱ्यातील या आपल्या बाकासूर साहेबांचा बैलगाडी क्षेत्रातील देव याचा फॅन आहे आणि बाकासूरला खास करून बाकासूरला पाहण्यासाठी तो मैदानात दाखल झालेला आहे। तरी बाकासूरला बबन शेठला मनापासून खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते आज बाकासूर 1 नंबर करेल का? कमेंट करून नक्की सांगा। तर तुम्ही भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये।